नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कॉलमचे घनफूट कसे काढावे म्हणजे कॉलमचे क्यूबिक फूट कसे काढावे या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही मिस्त्री असाल, ठेकेदार असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल, सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता सर्व माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते ते मराठीमध्ये। मित्रांनो, तुम्हाला उदाहरणासाठी एक कॉलम दाखवलेला आहे। या कॉलमची साईज किती आहे? 9 बाय 15 इंचचा हा कॉलम आहे, म्हणजे लांबी 9 इंच आहे आणि रुंदी या कॉलमची 15 इंच आहे आणि टोटल या कॉलमची जी उंची आहे ते 10 फूट आहे। तर या कॉलमचं आपल्याला घनफूट काढायचं आहे, म्हणजे क्यूबिक फूट काढायचं आहे। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला काय करावे लागणार आहे? जे 9 इंच आहे, इंच मध्ये माप दिलेलं आहे, याचं रूपांतर आपल्याला सुरुवातीला फुटामध्ये करावे लागणार आहे। लांबी 9 इंच आहे, रुंदी 15 इंच आहे आणि जी उंची आहे ती 10 फूट आहे। उंची फुटामध्ये दिलेली आहे, फक्त जे लांबी रुंदी आहे ती इंच मध्ये आहे। ते इंच मध्ये जे माप दिलेलं आहे त्याचं रूपांतर आपल्याला फुटामध्ये करावे लागणार आहे। 9 इंचला तुम्ही 12 न भाग लावा। 12 न भाग लावल्यानंतर तुम्हाला फुटामध्ये उत्तर मिळणार आहे। मित्रांनो, जेवढे तुमचं इंच असेल त्याला तुम्ही 12 न भाग लावा, तुम्हाला फुटामध्ये उत्तर मिळून जाईल। 9 इंचला 12 न भाग लावला तर उत्तर किती येणार आहे? 0.75। हे मित्रांनो फुटामध्ये उत्तर आलेलं आहे। जे 15 इंच आहे त्या 15 इंचला सुद्धा तुम्ही 12 न भाग लावा। 15 इंचला सुद्धा तुम्ही 12 न भाग लावा, तुम्हाला फुटामध्ये उत्तर मिळून जाईल। 15 इंचला जर तुम्ही 12 न भाग लावला तर उत्तर किती येणार आहे? 1.25। म्हणजे मित्रांनो फुटामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि टोटल जे उंची आहे ते 10 फूटच आहे, म्हणजे फुटामध्येच माप दिलेलं आहे। आता या कॉलमचं आपल्याला घनफूट म्हणजे क्यूबिक फूट काढण्यासाठी सूत्र कोणतं आहे? सूत्र सिंपल आहे मित्रांनो, सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, हे सूत्र आहे। आता आपलं इंचचं रूपांतर फुटामध्ये झालेलं आहे, म्हणजे लांबी किती आलेलं आहे? 0.75। पुन्हा रुंदी किती आलेलं आहे? 1.25। सिंपल टाकायचे, पुन्हा गुणिले टोटल या कॉलमची उंची किती आहे? 10 फूट। सिंपल तुम्हाला या तिन्हीचा गुणाकार करायचा आहे। या तिन्हीचा जर तुम्ही गुणाकार केला तर या कॉलमचं तुम्हाला घनफूट म्हणजे क्यूबिक फूट किती येणार आहे तुम्हाला समजणार आहे। याचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? 9.375 या कॉलमचं घनफूट आलेलं आहे। समजलं मित्रांनो? अशा प्रकारे कॉलमची साईज किती जरी असेल, उंची किती जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने कॉलमचे घनफूट म्हणजे क्यूबिक फूट काढू शकणार आहेत। मित्रांनो, माहिती जर तुम्हाला समजली असेल तर आपल्या या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।